स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर आज पहाटे 5:45 वाजता भावकीतल्याच व्यक्तीनं जुन्या वादातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार दगडू कोहकडे वय 73 हे नेहमीप्रमाणे पहाटे बाळेश्वर डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान समोरून विना नंबर दुचाकीवर प्रवीण कोहकडे आला आणि तू माझ्यावर खूप गुन्हे दाखल केलेत असं म्हणत कोहकडे यांच्याशी वाद घालू लागला. वाद चिघळताच त्या व्यक्तीनं अचानक कोहकडे यांच्या उजव्या छातीवर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पसार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कोहकडे यांना बाळू वराळे यांच्या शिवाज्ञा रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालय सूत्रांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे, श्रीरामपूर विभाग अधिकारी जयदत्त भवन आणि राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आरोपीचा शोध सुरू केला. या प्रकरणी अद्याप राहुरी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.